तर सर्व भारतीयांच्या दृष्टीने एक अत्यंत गौरवाचा आणि अभिमानाचा क्षण आहे। ज्या पद्धतीने पहलगाममध्ये त्या आतंकवादी लोकांनी घुसून भारतीय जे निरपराध लोक होते त्यांचा बळी घेतला होता, शहीद झाले ते लोक तिथे, त्यांचा बदला घेण्यासाठी ऑपरेशन सिंदूर म्हणून भारतीय वायुसेनेने काल जो स्ट्राईक केला आणि त्याच्यामध्ये आतंकवादी तिथले जे स्थळ होते त्याला उद्ध्वस्त केलं। मला असं वाटतं की प्रत्येक भारतीयाच्या जीवनातला हा अत्यंत गौरवाचा आणि अभिमानाचा क्षण आहे। याच निमित्ताने मी आज भारतीय वायुसेनेचं आणि आमच्या एकूणच मिलिटरीचं मनापासून या ठिकाणी अभिनंदन करतो। तमाम भारतीय नागरिकांना आज आमच्या सेनेचा निश्चितपणे अभिमान वाटेल, गर्व वाटावा अशी ही गोष्ट आहे। आणि दुसरी या निमित्ताने मला असं वाटतं की बघा, पाकिस्तान आणि भारत एकाच वेळी स्वतंत्र झालेले दोन देश होते, पण आज पाकिस्तानपेक्षा आमची जी वायुसेना असेल, नौदल असेल, आमची आर्मी असेल, म्हणजे थलसेना असेल, हिने अतिशय मोठी भरारी आणि अतिशय सशक्त, जगातली अतिशय उत्कृष्ट अशी सेना म्हणून आज भारतीय सेनेने आपला नावलौकिक मिळवला। याच्यासाठी देश स्वतंत्र झाल्यानंतर भारताचे पहिले पंतप्रधान जवाहरलाल नेहरू यांनी इस्रो मध्ये ज्या वेळेला मिसाईलच्या संदर्भातला हे सुरू केला, ॲटॉमिक एनर्जीच्या कडे त्यांनी लक्ष ठेवलं आणि एका दिवसामध्ये आर्मी किंवा वायुसेना, थलसेना ही निर्माण होऊ शकत नाही। गेल्या अनेक वर्षांपासून देश स्वतंत्र झाला तेव्हापासून तर आजपर्यंत सर्व जे नेते होते, जे पंतप्रधान होते, त्यांनी अतिशय महत्वाची कामगिरी बजावली आहे। काल जे अटॅक झाले त्याच्यामध्ये भारताने मिसाईल वापरले आहेत। या निमित्ताने मला निश्चितपणे भारताचे जे मिसाईल मॅन आहेत, APJ अब्दुल कलाम आणि त्याच्या आधी ज्यांनी भारताच्या एकूणच स्पेस रिसर्चची या देशामध्ये नींव ठेवली, ते विक्रम साराभाई किंवा होमी भाभा असतील, यांनी सुरू केलेले प्रयास जे होते, त्यांनी आपलं सबंध जीवन देशाला समर्पित केलं होतं। अशा शास्त्रज्ञांच्या एक अत्यंत समर्पित कष्टातून आणि आमची जी सेना आहे, या सेनेने अत्यंत बलाढ्य पद्धतीने या सर्व टेक्नॉलॉजीचा वापर करून ज्या पद्धतीने आज पाकिस्तानला उत्तर दिलं आहे, नामोहरम केलं आहे, त्याच्याकरता त्या सर्व पंतप्रधान असतील, त्यावेळेसचे किंवा आजपर्यंतचे सगळे शास्त्रज्ञ असतील, सगळे आमचे वायुसेनेचे, थलसेनेचे आणि नौदलाचे जे प्रमुख असतील, त्या सर्वांचं स्मरण करणं मला असं वाटतं आज प्रत्येक भारतीयाचं आद्य कर्तव्य आहे। एक गोष्टीचा उल्लेख या ठिकाणी मला निश्चितपणे करावासा वाटतो की ज्या राफेल विमानांच्या मुळे आज आमचं जे वायुदल आहे ते आपण बघत असाल की भारतीय वायुसेनेचं किंवा आता पाकिस्तानच्या युद्धाची जी गोष्ट होते आहे त्याच्यामध्ये राफेलचा उल्लेख निश्चितपणे केला जातोय। या राफेलच्या संदर्भात सुद्धा माननीय मनमोहन सिंगांनी हे सगळं सुरू केलं होतं आणि बोफोर्सच्या तोफा असतील, राफेलची विमानं असतील किंवा इतर सर्व आमच्या याच्यामध्ये दाखल झालेली आंतरराष्ट्रीय ख्यातीचे जे विमानं किंवा इतर सर्व टेक्नॉलॉजी आहे, त्यांनी आज भारताला जगामध्ये फार मोठं स्थान दिलं आहे। एवढं असून सुद्धा शेवटी आपल्या जीवाची बाजी लावून जे आमचे सैनिक आहेत किंवा आमचे पायलट आहेत, ते आतमध्ये जाऊन बरोबर परफेक्ट त्या टार्गेटला हिट करतात। ते अत्यंत महत्वाची कामगिरी आहे, त्यांना आपण सगळ्यांनी सॅल्यूट केलं पाहिजे। भारतीय सेना ही अतिशय प्रखर आणि मोठी बलाढ्य अशी सेना आहे। तिची काय म्हणतात हौसला नेहमीच भारताने पाकिस्तानवरती मात केलेली आहे। 1971 ला इंदिराजी गांधी पंतप्रधान असताना त्यांनी पाकिस्तानचे 2 तुकडे केले आहेत। अशा परिस्थितीत आज सगळ्यांचं स्मरण मी करतो आणि भारतीय सेनेला जय हिंद सेना म्हणून आपण सगळेजण सॅल्यूट करूया आणि याचा जो आहे येणाऱ्या काळामध्ये सुद्धा अशाच पद्धतीने हा देश, या देशाचे नागरिक, सेना, सरकार आणि सगळे मिळून आपण अशा विदेशी शक्तींच्या विरुद्ध ताकदीने आणि प्रखरपणे उभे राहू, अशा प्रकारची मी अपेक्षा व्यक्त करतो। जय हिंद।